मध्ये यार आज सहज तुम्हाला भेटायला आलो। आज दोन कामं होती आपल्याला तुम्हाला भेटण्याची खास। एक काम सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या परतीच्या वारीला जर तुम्ही बघितलं असाल तर आपल्या कल्याणकर मंडळीची जेवण द्यायची सर्वांना, सर्व वारकऱ्यांना, किती वारकरी असून द्या, ती कल्याणकर मंडळी म्हणजे सखाराम शेठ, त्यांचं आज आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे का सगळी मंडळी जेवढी परतीचे वारकरी आहेत त्यांचे कुटुंब, त्यांचे सर्व मित्रमंडळी आज त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या घरी। तर या, जेवा आणि निघा म्हणजे एक सहज विनोद केला त्यांनी, पण खूप आग्रहाचं आमंत्रण। तर त्या खात्याला आपण त्यांना भेटायला चाललेलो आहोत। तर त्यांच्या घरी मस्त आपण जाऊया। परत सखाराम शेठची आपण थोडीफार अजून माहिती काढूया, आहे का नाही, त्या परतीच्या वारीला कसं काय करता तुम्ही, कसं मॅनेज करता, किती लोक असतात तुमच्या परतीला वारीला, आहे का नाही, जेवढी तुम्ही सेवा करता, हे सेवेचा थोडा आपण विस्तार त्यांच्याकडून घेऊया। तर चला आपण चाललो आहोत। कुठे त्यांचं गाव काय? चिकनगर। ठीक आहे, तर त्यांच्या गावाला जाऊया आणि तिथेच भेटूया तुम्हाला। चला, श्री विठ्ठल। श्री विठ्ठल मंडळी आलेले आहे सखाराम भोईर यांचं घर, पण आपण थोडा उशीर झालेलो आहोत। खूप जंक्शन स्वागत वारकऱ्यांचं झालेलं आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। देवाच्या भाषणाची ही कशाची ताकद आहे? माऊली आपल्याला चालून घेते, आपण त्याच्या भाषणामध्ये रंगलो का पाय दुखतात का काय दुखतात हे कळत, चालीले न वाटे गावनी आज आता वाटे, म्हणून बरवा वैष्णवांचा संघ येतो सामोरा श्रींग। अशी ही भक्तीची वाट आहे। संतांच्या संगतीत आपण गेलो पाहिजे। संत संगतीचे अनेक फळ आहेत। एवढा एक अभंग म्हणतो, संत भेटती आजी मज, त्याने मी झालो चतुर्भुज। चतुर्भुज झालो म्हणजे काय? दोन्ही भुजा स्थूली सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या। या चार भुजा स्थूल आणि सूक्ष्म सांगून सेवेला पूर्ण विराम देतो। पहिलं सांगितलं दोन्ही भुजा स्थूली सहज। संतांचं दर्शन झाल्यानंतर संतांच्या संगतीमध्ये चतुर्भुज म्हणजे दोन भुजा वाढतात, म्हणजे भक्ती आणि ज्ञान वाढतं। पुढे भक्तीने धरिले, मागे ज्ञान वैराग्य स्थिर केली, जी आचपळे होती सिद्ध हानोनी लावली पण ती का म्हणून आलो या देश, बरं का। म्हणजे संतांच्या संगतीत भक्ती आणि ज्ञान, भक्ती पण होते। मी असं ऐकलंय का संतांच्या संगतीत आपण भजन केलं तर आपल्याकडून भक्ती होते, आपल्याकडून भक्ती काय कमी आहे का? परतीला काय कमी पडलं? सकाळी मसाले दूध 4 वाजता, मी तर 4 पियाचो, बघता का? हा, मला ते डायबिटीस मुळे भूक लागते, मी लगेच घसरायचो, हना पोळे हना सांगायची तर काय, संतांच्या संगतीमध्ये भक्ती म्हणजे भजन होतं। संतांच्या संगतीत काय मिळेल नाही देखील येते मिळे, भोग सुखाचे मुक्ती मुक्ती फुकाच साठी दोन्ही त्याकडे न पाहिले। म्हणजे संतांच्या संगतीत भक्ती होते, भुक्ती मिळते आणि शेवटी मुक्ती मिळते। आलं का लक्षात? म्हणून तुका म्हणे भक्ती आणि सुखरूप आदी अंती। म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवनाची सुरुवात भक्तीने करावी आणि शेवट सुद्धा भक्तीने करावा। सुखरूप आदी अंती अशी असणारी भक्तीची वाट तुम्ही आम्ही जर धरली तर माऊली ज्ञानोबा आहे सांगतात, जिया पावसी अव्यंग निजदामाला पोशील। निजदाम म्हणजे माझ्या स्वरूपाला पोशील। चित्त्या गुळ असतो माहिती, चित्त्या गुळ पाणी होतं बघा त्या गुळाचा, त्याच्यावर माशी बसली मग तिचे पाय अडकतात माशीचे, मग ताई ती काय करते, पाय काढायला बघते तर अजून तिचे पाय खाली जातात, मग ती पंख करते, ती करते बाहेर निघण्यासाठी, तिचे पंख सुद्धा काय होतात त्या गुळाला चिकटतात। तसा हा संसार चिकट्या गुळासारखा आहे, बरं का। संसार म्हणजे आकर्षण आहे, तुम्हाला कसा शिकते तुम्ही। विठ्ठल मंडळी आज आपण तिथं आलो आहोत। तो फार एकदम अत्यंत सेवाधारी घर आहे। एवढं सेवाधारी घर का प्रवचनात आपण ऐकलं, इथं पण आपण ऐकायला नव्हतं, तुम्ही ऐकायला नव्हते, म्हणून तुमच्यासाठी 2 मिनिटं आमचे विनीत महाराज, ज्ञानराज महाराज याच्यावर प्रकाश पाडतील। रामकृष्ण हरी विनीत महाराज। रामकृष्ण हरी। आपण आज जिथे आलेलो आहोत आपले सखाराम बाबा, तर यांची सेवा फक्त आपल्याला सांगायची आहे लोकांपर्यंत, तशी त्यांनी बघितली रस्त्यात, पण एक आपण त्यांच्या इथं आलो, त्यांनी आपल्याला एवढं आग्रहाचं आमंत्रण केलं,
तर ते कोण आहेत आणि ते व्यक्तिमत्व कशी आहेत ते सांगा. रामकृष्ण हरी. सकाराम महाराज भोईर, चिकनगर कल्याण इथले मूळ निवासी आहेत आणि गेल्या 22 वर्षापासून वारकऱ्यांची सेवा अखंड अविरतपणे परतीच्या वारकऱ्यांची ते तन मन धनापासून सेवा करतात. जेवढे वारकरी जास्त तेवढा त्यांना आनंद जास्त होत असतो. रात्रंदिवस वारकऱ्यांची सेवा करतात. मग जेवण असेल, चहा असेल, नाश्ता असेल, अशी सगळी व्यवस्था ते आपल्या स्वतःच्या आणि खर्चाने सर्व वारकऱ्यांची सेवा करत असतात. वारकरी त्यांच्यावरती खूप खुश आहेत, कारण की चहा सकाळी 4 वाजता चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या, चहा मला घ्या. तो वारकऱ्यांना दूध त्यांचं ट्यून माहिती आहे. या या चहा घ्या, घ्या या या वारकरी चहा घ्या. पुढं अशा प्रकारे वारकऱ्यांची मनापासून सेवा करत असतात. असे आमचे सकाराम दादा, त्यांनी आपल्या सर्व परतीच्या वारकऱ्यांना या ठिकाणी एक भोजनाकरता, प्रीती भोजनाकरता बोलवलेलं आहे. सगळे वारकरी नवी मुंबईचे असतील, कल्याण परिसरातील असतील, सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार मानतोय आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना करतोय की पांडुरंग परमात्म्याने आणि माऊलींना त्याने उदंड आयुष्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं आणि अशीच वारकऱ्यांची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत माऊलींची घडावी अशी प्रार्थना करतो. माऊली बोलतील पुढे. रामकृष्णारी. जवळजवळ 22 वर्षे झाली असतील माऊलीच्या सोहळ्यामध्ये परतीची जी वारी असते त्या वारीमध्ये जे अन्नदानाची सेवा आहे, शास्त्रामध्ये जे अन्नदान सांगितले, सकळ दाना माझी दान, अतिश्रेष्ठ अन्नदान, ते अन्नदान हरिभक्तपरायण आमच्या कल्याण चिकनगरमधील आमचे वारकऱ्यावर प्रेम करणारे हरिभक्तपरायण सकाराम महाराज भोईर हे तंतोतंत तन मन धनानं वारकऱ्यांची सेवा करतात. किती वारकरी वाढू दे तरी ते म्हणतात जेवढे वाढतील तेवढ्या मला आनंद आहे. वारकऱ्यांची सेवा हाच माझा ध्यास, हाच त्यांचा श्वास मनामध्ये बसलेला आहे. अशा सकाराम महाराज भोईर यांचं आयुष्य, आरोग्य, वैभव वाढो ही माऊली पांडुरंगाची प्रार्थना. एक मिनिट, रामकृष्ण. आपला सासवडचा जरा प्रसंग सांगा. सासवडला जेव्हा आपल्या पालख्या येतात आहे की ना, आपली जेव्हा माऊलीची पालखी येते सासवडला, त्या वेळेला काय तुमच्या अंगात संचार असतं काय माहिती नाही, पण लय खतरनाक भूतचा बरं मोठे ग बाई असं म्हटलं तरी चालेल. पण सकाराम महाराज ते पुष्पवृष्टी करतात वारकऱ्यांवर, ती एकदम अलौकिक, म्हणजे बघण्यासाठी एवढं सुंदर वाटतं का आपण जेवणाला बोलवतो आपण लोकांना नाही का, आपण इतर दिवशी या जेवायला, मग हा या जेवायला बोलवतो, पण त्यांचा आदर तिथे भाव आपण करत नाही. जे करतात ते फार गुणीजन मंडळी असतील, पण जेव्हा आपली पालखी येते आपण बघतो सगळी लाईनीला असतो. ही यांची जेवढी मंडळी आहेत, मित्रमंडळी, जेवढी सहकार्य मंडळी असतील, आता नाव काय प्रत्येकाचं मला माहिती नाही, पण जेवढी मंडळी आहेत दोन्ही साईड अशा रांगा घेऊन उभा असतात आणि प्रत्येकाच्या हातात असे 5-5 किलो फुलं असतात, जसे तोप घेऊन उभे आहेत फुलांचे, आणि ते फुलांनी असे पुष्पवृष्टी करतात. खाली सावली पडते, पुष्पवृष्टींची सावली होऊन जाते. एवढा आनंद, एवढा. तर असेच सकाराम भोईर आणि बाबांनी खूप आग्रह केला मला. वास्तविक आग्रह करायची गरज नाही तुम्हाला, आम्हाला वारकऱ्यांना. जे परतीचे वारकरी ते तुमच्या एका शब्दाला इथं जागा होऊन आलं पाहिजे. मी तर हेच म्हणेन, तुम्ही वारंवार आम्हाला फोन करणं हे उलट आमच्यासाठी लाजीरवाणं झालं. कारण नाही, आपण ज्यांचं अन्न खालंय, ज्यांनी आपली सेवा केली, त्यांना आपण एवढं कष्ट द्यावं अजिबात नाही. म्हणून सर्व वारकरी मंडळी परतीचे, खास आमचे माळीवाले बाबा दाखवले आपले रामदास बाबा. मागं पण मी बाबांना बोल, मावा तुम्ही सगळं सांभाळता कसं, पण असं पांडुरंग त्यांना शक्ती देतो. तर अशा प्रकारचे सर्व वारकरी इथं आलेले आहेत. सकाराम बाबांचा मी मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला आमंत्रण केलं आणि आमचं पोट भरता तुम्ही परतीच्या वारकरीला. फार फार धन्यवाद. रामकृष्ण. मध्ये सखाराम माऊलींनी आपली गजानन महाराज शेगाव, श्री समर्थ गजानन महाराज शेगाव सेवा केंद्र कल्याण या संस्थेला 4 गुंठे जागा विनामूल्य दिलेली आहे. त्या ठिकाणी नित्य हरिपाठ चालतो. माऊलींचा समाधी सोहळा उत्सव हा 3.5 दिवसाचा सोहळा या ठिकाणी होतो. गजानन विजय ग्रंथाची पारायण होतात, माऊलीच्या ग्रंथाचं पारायण होतं आणि त्यानंतर गजानन महाराजांचा प्रगट दिन हा 9 दिवस सोहळा मंदिरामध्ये साजरा होतो. दासनोमे आणि गजानन महाराज मंदिर आणि सगळे उपक्रम चालतात. महिन्यातनं 3 दिवस म्हणजे दोन्ही हरिपाठाला जेवढी लोक येतील त्यांना रात्री 8:30 ते 9:30 पर्यंत फराळी प्रसाद पानावर बसून व्यवस्थित असतो. त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सकाळी
7:15 ते 1:30 गजानन ग्रंथाचं पारायण होतं आणि ह्या पारायणामध्ये पारायण झालं की दुपारी 1:30 ते 2:30 महाप्रसाद असतो आणि रात्री 8:30 ते 9:30 महाप्रसाद असतो. हा 3 दिवस हे महिन्यातले नक्की आहे. त्यानंतर 4 दिवस ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यामध्ये अन्नदान आहे आणि त्यानंतर प्रगट दिनामध्ये 10 दिवस सकाळ संध्याकाळ असं दोन्ही वेळचं अन्नदान होतं. आणि असं महाराज त्यांनी आम्हाला जे मार्ग दाखवला आहे अन्नदानाचा तो चालू आहे आणि नित्य नामस्मरण हे चालू आहे. रोज संध्याकाळी 5:30 ते 6:30 राम उपासना असते आणि 6:45 ते 7 गजानन ग्रंथाचं सायम आरती असते आणि नित्य हरिपाठ 7:15 ते 8:30 ही माऊली आमचे चालवत आहेत सगळं नित्य हरिपाठ ते सगळं महाराजांच्या कृपेने चालू आहे. आपल्या मंदिरामध्ये तळेकर गुरुजी हे आपल्याकडे येणाऱ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना पेटी तबला गायन हे दर रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये शिकवतात. त्यानंतर होमिओपॅथी केंद्र आपल्या देवस्थानतर्फे सुरू असतं आणि निरनिराळे उपक्रम हे आपल्या महाराजांच्या आणि करोना काळामध्ये 65 दिवस रोज दुपारी 300 लोकांना आणि संध्याकाळी 300 लोकांचं अन्नदान आपल्या भोईरवाडी केंद्रातनं महाराजांनी करून घेतलं. अन्न काहीही कमी पडलेलं नाही. म्हणजे समजा आमच्या कार्यकर्त्याने सांगितलं की आता तेल संपत आलंय, मी घरी जाऊन विश्रांती घेतो दोन फोन यायचा 5 डबे पाठवले 15 किलोचे. ते संपत आले 15 डबे पाठवले. पहिल्यांदा 300 किलो तांदूळ आला, तो संपत आला 500 किलो तांदूळ आला. म्हणजे संबंध या 65 दिवसात कुणाला काहीही न सांगता सगळं काही येत गेलं आणि सगळं काही करत गेलं. आपल्या कार्यकर्त्यापैकी करोना काळामध्ये एकही मनुष्य आजारी पडला नाही आणि माऊलींनी ते सगळं करून घेतलं. अशीच सेवा माऊलीने आपल्याकडून करून घ्यावी अशी महाराजांच्या चरणी आणि या माऊलीनं आम्हाला दीर्घायुष्य द्यावं अशी महाराजांच्या चरणी
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ आरती वदन श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओ वाळू आरती वदन गोपाळ. अरे बाप रे वा वा वा. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.
या या वारकरी या या हा सकाराम शेठ या या हा बारीक मुलाची आठवण नाही बाबा. बारीक मुलाची आठवण बघ. चाय कोणाची आठवण पुढे या ना. हॅलो हा मी वारकऱ्यांना माझ्या घरी बोलवले आहे आणि सगळे आले त्याबद्दल मला फार फार आनंद होत आहे आणि हा आनंद कसा व्यक्त करू मला कळत नाही. जेवढे बोलवले तेवढे आले, मला खूप आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी आहे का जसं श्रीकृष्णाला 2 आया होत्या, यशोदा आणि देवकी, त्याप्रमाणे मला 2 आहे. ही डाव्या बाजूला आहे, हिने मला जन्म दिला पोटामध्ये, ती देवकी, आणि ही सांभाळ करते ती यशोदा. अशा 2 आहे. दोघींनी मला भरभरून प्रेम दिला आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी ही परतीची वारी 22 वर्ष झाली करतोय आणि 32 वर्ष झाली. मला 95ला लग्न झालं. तेव्हापासून मी पांडुरंगाची माऊली बरोबर 5 वाड्या माझ्या तुकाराम महाराजांबरोबर आणि 27 वाड्या माझ्या माऊली बरोबर. तुमच्या पायाच्या आशीर्वादाने ठीक आहे आणि असंच मला तुमचा भरभरून आशीर्वाद राहावा आणि परतीचे वारकरी वाढवावं ही माझी मनापासून इच्छा. आणि हे जे सगळं घरदार सगळं आहे हे त्या माझ्या आईचं आहे. मी तिच्याकडे राहतो, मी तिच्याकडे राहतो, ती माझ्याकडे राहत नाही. आणि ही मोठ्या भावाकडे राहते गावात, मी 2 नंबर आहे, ही माझ्याकडे राहते. असं नाही, मी तिच्याकडे राहतो. आणि असाच आशीर्वाद सगळ्या वारकऱ्यांचा असावा आणि दरवर्षी माझ्याकडे या दिवशी इथं शब्द घेतला काय. रामकृष्ण रामकृष्ण. धर्मेश माऊली जेव्हा जेव्हा हाय काटेरीचा झाली ना त्याचा रवले दे ना मग फोटो काढू दे मला तो बरे काटेरी देस ना. हा तुझ्याकडे घे, मग त्याचा सत्कार घे. पोट पोट हो सगळे सगळे. चल दीपक धनंजयचा धनंजयला चला घ्या. चल धनंजय तुला ज्योती चला सकाराम शेठ निघू का आम्ही. रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी. या जय सियाराम. जय सियाराम. चला जय श्रीराम. रामकृष्ण हरी दादा. चला निघू. जय रामकृष्ण हरी. निघतो. कुठे आहे आई. नाही निघतो आम्ही. चला हा चला रामकृष्ण हरी. चला श्री विठ्ठल मंडळी. वा आनंद आला. सकाराम शेठ खरंच महान माणूस आहे. काय म्हणतात दीपक महाराज. हो खरी गोष्ट. हा खूप खूप अशी वारकऱ्यांची सेवा आणि त्यांनी जो स्वागत केला वारकऱ्यांचा. अरे बापरे जंक्शन स्वागत जसा सासवडला आहे की नाही स्वागत करतात तसाच एकदम मस्त जंक्शन स्वागत केला. सर्वांचा आदर मान सन्मान सर्वांचाच केला. खरंच असे व्यक्तिमत्व फार कमी असतात. पैसा असणं वेगळं आहे पण ते असणं ते वापरायचे कुठे फार महत्वाची गोष्ट आहे. काय दीपक महाराज. हो हो खरी गोष्ट आहे. आहे की नाही. तर चला आनंद आला. वा असा एक माणूस बघायला भेटला जीवनामध्ये का सेवाधारी माणूस का ज्याला लोकांना खायला घायला आनंद येतो, जेवण द्यायला आनंद येतो, लोकांचं पोट भरण्यासाठी त्यांना आनंद येतो
असे व्यक्तिमत्व कमी भेटतात बघायला. त्याच्यापैकी एक आपले सखाराम शेठ. झालेले सर्व कार्यक्रम. आता आपण परत आपल्या घराकडे पुन्हा निघालेलो आहोत. चला, श्री विठ्ठल नर्मदे.